नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भारती मेंगडे या चॅनलवर। आज मी बस स्टॉपवरती आलेले बसायला, लोणावळ्याला चाललेले, शेवटपर्यंत बघा। हे बघा आमचं बस स्टॉप, बघू शकता तुम्ही। हे बघा फिरणारे लोक आहे ना, खूप येतात इकडं। गाड्या बघा किती लागल्या। इकडं आतमध्ये आमचं गाव आहे, इकडं बस स्टॉपला यायला लागतं बसायला। हे बघा आता आपण लोणावळ्यामध्ये आलेलो आहे। तर लोणावळ्यामध्ये आले होते, तर माझ्या भावाचं घर आहे ना लोणावळ्यामध्ये, म्हटलं चला तिथं जाऊया। आता आपण आलेले लोणावळ्याला माझ्या भावाच्या घरी। भाऊजाई माझी किचनमध्ये स्वयंपाक करते, चला तुम्हाला दाखवते, शेवटपर्यंत येईल बघा। हे बघा मी आता आलेले आहे किचनमध्ये। हे बघा माझी भाऊजाई, बघू शकता तुम्ही। आज काय चाललंय बेत? आज बेत आहे पनीरची भाजी, डाळ भात आणि हे चपाती। हे बघा आता आपण भाजी बनवण्यासाठी आहे ना पनीरची, हा कांदा घेतला, कांदा घेतलाय आणि टोमॅटो आणि लसूण सोलून घेतलाय। आता हे पहिलं वाटून घ्यायचे आणि पनीर आहे ना ते तळून घेतली, तळून पाण्यामध्ये टाकले, कारण ते तेलकट आहे ना पूर्ण निघून जाते। बघा ते तेल आहे ना वरचं निघून गेलं ना का ते पनीर आपल्याला भाजी घालायसाठी घ्यायची। हा इकडं वाटा नाही, त्याला एक शिट्टी घेतली करून। हे बघा बघू शकता तुम्ही। हे बघा ते वाटण घेतलंय ना आपण, ते पहिलं वाटून घेते ती। झालं का? हे बघा आपण गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकले। आता जिरं मोहरी टाकायची आहे। कढीपत्ता, तेजपत्ता आणि मसाला वाटून घेतलेले ना, वाटण त्याच्यात टाकायचं। कच्चा कांदा आणि टोमॅटो लसूण वाटून घेतला होता ना आपण, ते आता तेलामध्ये चांगला आपण परतून घ्यायचे, मग मसाले टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये। हे बघा आपलं वाटण चांगलं परतून झाले, बघा कसं लाल झाले, बघू शकता तुम्ही। आता त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आपल्याला। गोलपंचा मसाला आहे तो, धना पावडर, धना पावडर 1 चमचा, 1 चमचा हळद, 1 चमचा हळद आहे, म्हणजे लई नाही, थोडी टाकलेली हळद। हा घरगुती मसाला आहे। आता घरगुती मसाला 1 चमचा, 2 चमचे। हा गरम मसाला 1 चमचा, मीठ टाकायचे चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला। आता आपण ते मसाले चांगले हलवून घेऊ। आपला पनीर मसाला 2 चमचे टाकले, ते चांगलं हलवून घेऊ आपण। आता त्याच्यामध्ये वाटण टाकायचं आपल्याला। हा बघा आपला मसाला आहे ना आता चांगला परतून झालाय, त्याच्यामध्ये वाटणे टाकू आपण। हे बघा आपण चांगलं आता ते हलवून घेऊ वाटाणे। तर त्याच्यामध्ये पनीर टाकायचे नंतर। हे बघा हे पनीर आहे ते टाकायचे त्याच्यामध्ये। आपण एकजीव करून घेऊ, हलवून करून। बघा असं चांगलं हलवून घेऊ। त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकू। आता 1-2 मिनटं तसंच ठेवून देऊ, त्याच्यावरती झाकण ठेवू आपण। एक 2 मिनिटांनी आपण नंतर ती बंद करू। हे बघा 1-2 मिनटं झालेत। आता आपण भाजीवरचं झाकण काढून बघू। हे बघा किती छान झाले। आता आपण गॅस बंद करू, चपात्या बनवायला घेऊया। हा बघा गॅस चालू करून आपण तवा ठेवला आहे गॅसवर। आता आपण चपात्या बनवून घेऊ। हे बघा आपल्या चपात्या झाल्यात बनवून। आता आपण ताट भरून जेवायलाच घेऊया।
हे बघा आपलं ताट झालं तयार. डाळ, पनीरची भाजी, चपाती, भात. अशा पद्धतीत तुम्ही पण करा, खाऊन बघा, खूप छान लागते. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.